Okay, after drawing this diagram, we will again come back here to the theory part about this settling in tank. Now, just here, we will revise the concept of velocity. Okay, simple geometry and velocity. Yes, as we have discussed about this, the fluid particles in ideal condition, the fluid particles will enter at the topmost corner A and it settle down at the bottommost corner B. The particle travels horizontal distance L. ओके, जर हा जो टँक आहे या टँकच्या या पॉईंटमध्ये तो पॉईंट पार्टिकल सुरू होतो आणि या ठिकाणी तो चाललेला आहे. मग हे टोटल डिस्टन्स जर या ठिकाणी ट्रॅव्हल केलं असेल तर हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं त्यांनी? इट इज एल, राईट. आणि व्हर्टिकल डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं? इट इज एच. बरोबर आहे का? The particles travels horizontal distance L and vertical distance h in detention period time t. डिटेन्शन पिरियड म्हणजे काय? या पार्टिकलमध्ये एंट्री केल्यापासून ते या ठिकाणी सेटल होईपर्यंत किंवा पाणी बाहेर जाईपर्यंत जो टाइम होता, दॅट टाइम वॉज द डिटेन्शन पिरियड ऑर द टाइम टेकन बाय द पार्टिकल टू मूव्ह फ्रॉम दिस पॉईंट टू दिस पॉईंट. ओके, म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स एवढं मूव्ह होण्यासाठी पण टाइम किती लागला? टी लागला. आणि व्हर्टिकल एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी पण टाइम किती लागला? टी लागला. बरोबर आहे, टी टाइम तेवढा वेळ त्या ठिकाणी लागलेला आहे. आर गेटिंग माय पॉईंट? कारण हा पार्टिकल इथून या डायरेक्शनमध्ये मूव्ह होत गेला. याचा अर्थ काय झाला? सायमल्टेनियसली इट इज मुव्हिंग इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन ऑल्सो. म्हणजे एवढं हॉरिझॉन्टल डिस्टन्स त्याने ट्रॅव्हल केलं आणि त्याच वेळेस त्यांनी एवढं व्हर्टिकल डिस्टन्स पण ट्रॅव्हल केलं. म्हणजे एवढ्या डिस्टन्स जाण्यासाठी किंवा एवढं डिस्टन्स जाण्यासाठी इट हॅज टेकन टाइम टी. एवढा टाइम त्या ठिकाणी लागला. बरोबर आहे, दोन्हीसाठी, एल साठी पण आणि एच एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी टी टाइम हा त्या ठिकाणी लागलेला आहे. बरोबर आहे. दॅट टाइम पिरियड इज कॉल्ड एज द डिटेन्शन टाइम और डिटेन्शन पिरियड. Now therefore horizontal flow velocity Vf is given as. आता हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी जर आपल्याला काढायची असेल तर काय करावं लागेल आपल्याला? हा जो पार्टिकल या डायरेक्शनमध्ये मूव्ह झालेला आहे, बरोबर आहे, त्याचा हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती आहे? एल. एवढं डिस्टन्स त्यांनी मूव्ह केलेलं आहे. व्हर्टिकल डिस्टन्स किती मूव्ह केले पार्टिकलनी? कॅपिटल एच एवढं डिस्टन्स मूव्ह केलेलं आहे. किती वेळामध्ये? टाइम टी मध्ये. मग आता या ठिकाणी जर आपल्याला हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी काढायची असेल विच इज रिप्रेझेंटेड बाय लेटर व्ही एफ, तर आपल्याला काय करावं लागेल? मग हा हॉरिझॉन्टल डिस्टन्स घ्यावा लागेल डिवायडेड बाय हा टाइम. बरोबर आहे का? आता हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी काढते म्हणल्यानंतर आपल्याला हॉरिझॉन्टल डिस्टन्स या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स तेवढं ट्रॅव्हल केलेलं आहे किती वेळामध्ये? टाइम टी मध्ये. आणि व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. सो हॉरिझॉन्टल डिस्टन्स दॅट इज एल अपॉन टी. So this is the formula for horizontal flow velocity. Similarly, vertical flow velocity, तो जो फ्लुइड त्या ठिकाणी सस्पेंडेड पार्टिकल आहे त्यांनी हे व्हर्टिकल डिस्टन्स पण ट्रॅव्हल केलेलं आहे. एवढं किती वेळामध्ये? टाइम टी मध्ये. सो व्हर्टिकल डिस्टन्स विच इज रिप्रेझेंटेड बाय लेटर व्ही एस और दिस इज ऑल्सो कॉल्ड एज द सेटलिंग व्हेलॉसिटी, राईट. सो व्ही एस इज इक्वल टू या ठिकाणी काय? व्हर्टिकल डिस्टन्स इज नथिंग बट कॅपिटल एच डिवायडेड बाय टाइम टी. Okay, so Vs is equal to h divided by t also we can write. Also, apart from these two formulas, we also have learned that discharge is equal to area into velocity, right? So now here if we take this velocity on the left hand side and if or this a on this side, so what will come? Velocity will be equal to discharge upon cross section area, right? This will be the formula for finding the velocity also. We can use this formula also to find the velocity. So this discharge, now this cross section area, if we want to find out the horizontal velocity, in that case which cross section area we have to consider? Cross section area of tank. This object or the water is moving in this direction. So the cross section area means this area we have to consider for this velocity. Horizontal velocity cross section area कोणता असेल? हा असेल. So this area is nothing but discharge Q upon this cross section area is nothing but it is B into H. So here we can write B into H. So therefore Vf is equal to, we can write Q divided by B into H. Okay. So write down this formula in your notebook.
horizontal flow velocity Vf is given as Vf is equal to discharge upon cross section area or is equal to discharge upon H into B. Is it over? Next, the horizontal distance traveled L can be written as L is equal to Vf into Th. यात आपण जो मी तुम्हाला फॉर्म्युला दाखवला होता, the same formula they have written like this in terms of Vf is equal to काय लिहिलं आपण फॉर्म्युला Vf is equal to L upon T. So L can be written as L is equal to Vf into T. हे असं पण आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल. So write down this. The horizontal distance traveled L can be written as L is equal to Vf into Th. Okay, where Th is equal to what is that? It is time required to travel horizontal distance L with velocity Vf. Therefore, Th is equal to L upon Vf. हे फक्त फिरवून लिहिले फॉर्म्युला, हाच फॉर्म्युला या ठिकाणी असं लिहिलेला आहे. इज इक्वल टू L upon, so this L is as it is, it has been taken here. Th is equal to, and H notation जो आहे, it represents the time required to travel horizontal distance L. ऍक्च्युली सेपरेट लिहायची गरज नाहीये, पण आपल्या अंडरस्टँडिंगसाठी आपण इथे वेगळं लिहिलेलं आहे, कारण आपण TH आणि TV हे आपण दोन असे टाइम दाखवणार आहोत, बट बोथ टाइम्स आर सेम, कारण तो सेम पार्टिकल एका पॉईंटवरून दुसऱ्या पॉईंटमध्ये गेलेला आहे. मग या ठिकाणी हॉरिझॉन्टल डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी आणि व्हर्टिकल डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी सेम टाइम लागलेला आहे. तो हॉरिझॉन्टल डिस्टन्ससाठी टाइम त्या तिथे लिहिलेला आहे TH आणि व्हर्टिकल डिस्टन्स ट्रॅव्हलसाठी टाइम लिहिलेला आहे TH, बट बोथ आर सेम टाइम्स TH and TV. To avoid the confusion, we have written it as in the form of like this. TH is equal to what? TH is equal to L upon Vf. But what is Vf? We have written there Vf in previous slide. Vf is nothing but it is discharge upon cross section area, that is Q upon HB. See in the notebook, right? So instead of this Vf, we have written this one. Now, if I take this HB here in the numerator, the equation can be written as TH is equal to LBH divided by Q. Give that equation number 3. Now, similarly, TV म्हणजे काय? It is the time required to travel vertical distance H. So TV is equal to H upon Vs. कारण Vs चा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. Vs is equal to, that is vertical velocity is equal to vertical distance divided by time, vertical time, that is TV. So TV is equal to, we can write like this, TV is equal to H upon, हे alternate change करायचे एकमेकांना, exchange. So TV is equal to H upon Vs. Give that equation number 4. Okay. इथपर्यंत काय डाऊट आहे कोणाला? Is there any problem in understanding this? It is quite easy one. Just जे फॉर्म्युले आपण ऑलरेडी शिकलो आहोत फिजिक्समध्ये किंवा इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये, तेच फॉर्म्युले आपण या ठिकाणी बघतोय. So T is the detention period of sedimentation tank. Now equating equation 3 and 4, या दोन इक्वेशन आपण इक्वेट करतोय. कोणकोणत्या? इक्वेशन 3 म्हणजे ही इक्वेशन आणि इक्वेशन 4 म्हणजे ही इक्वेशन. हाऊ वी कॅन इक्वेट दिस इक्वेशन? कारण हा TH आणि TV आर नथिंग बट सेम. हे दोन्ही वेलोसिटी टाइम कसे आहेत? सेम आहेत, दॅट इज डिटेन्शन टाइम. So therefore, equating these two equation, what we will get here? H upon Vs, this H upon Vs is equal to LVH by Q. So H upon Vs is equal to LVH upon Q. Right. Therefore, Vs is equal to,
Now what I am doing here, I am writing this equation in terms of Vs. हे Vs मी इकडे घेऊन गेलो, हा Q मी इकडे आणला, हे LBH मी इकडे आणलं, तर काय होईल, I will get the Vs is equal to equation, हा H या ठिकाणी कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे, Q upon L into B. What is this Vs? This Vs is nothing but settling velocity in vertical direction. So this velocity Vs is equal to discharge Q divided by L into B. What is L into B? Sedimentation tankचं आपण डायमेन्शन लिहिलेले आहे, त्याच्यामध्ये बघा, L is the length, B is the width or breadth. Okay, so L into B is nothing but it is the surface area of the tank. Okay, so therefore we can write this equation as Vs is equal to discharge Q divided by As, where As is nothing but it is the surface area of the tank. So therefore settling velocity, आता एक क्वेश्चन मधून आपल्याला काय कंक्लुजन काढता येईल, we can draw the conclusion from this equation as settling velocity is dependent upon the that surface area of the tank. टँकचा सरफेस एरिया वरती ही सेटलिंग वेलोसिटी त्या ठिकाणी काय करते, डिपेंड करते. सरफेस एरियावरती ॲज वेल ॲज डिस्चार्ज वरती. डिस्चार्ज वाढला देन सेटलिंग वेलोसिटी Vs विल बी इट विल इन्क्रीज. हा जर एरिया कमी झाला तर हा या ठिकाणी होईल. ओके, दे आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. हा जो ही जी वेलोसिटी आहे Vs, इट इज नोन ॲज सरफेस ओव्हरफ्लो रेट. ही जी इक्वेशन आहे, इक्वेशनला आपण काय म्हणतो, हा पार्ट डिस्चार्ज अपॉन सरफेस एरिया इज नथिंग बट इट इज द सरफेस ओव्हरफ्लो रेट, और इन शॉर्ट इट इज कॉल्ड ॲज SOR. हे ध्यानात ठेवा, कारण हे पुढे आपल्या प्रॉब्लेममध्ये पॉईंट आपला असणार आहे. राईट डाऊन दिस इक्वेशन, राईट डाऊन दिस सेंटेन्स, गिव दॅट इक्वेशन नंबर 5. This equation is known as surface overflow rate. What is that surface overflow rate? It is the ratio of discharge to the surface area of a tank. Is it over? Next comes now this formulas we have written for the ideal condition. हे जे वरती आपण फॉर्म्युला लिहिलेत, हा फॉर्म्युला लिहिला असेल, हा फॉर्म्युला बघितला किंवा हा वरती फॉर्म्युला बघितला, हे कसे आहेत, आयडियल कंडिशनसाठी आपण हे फॉर्म्युले बघितले. बट इन ॲक्च्युअल प्रॅक्टिस the fluid, that suspended particle, it may enter from the any point, okay, throughout that cross section, right? Particles having velocity equal or greater than this portion will be removed with 100% efficiency. म्हणजेच काय, हा जो सेडिमेंटेशन टँक आहे, या टँकमध्ये जो या ठिकाणी फ्लुइड पार्टिकल मूव्ह होणार आहे, ह्याची जर व्हेलॉसिटी हे Vs पेक्षा, Vs म्हणजे काय होती, Vs इज नथिंग बट इट इज दी सेटलिंग वेलोसिटी और वर्टिकल डाउनवर्ड डायरेक्शन जी वेलोसिटी आहे, याच्यापेक्षा जर जास्त वेलोसिटी असेल, कशाची, त्याच्यापेक्षा जास्त किंवा इक्वल, ग्रेटर दॅन और इक्वल टू, अशी जर वेलोसिटी असेल या फ्लुइड पार्टिकलची, सेटलिंग वेलोसिटी असेल, देन that particles can be removed with 100% efficiency. Are you getting my point? So for any tank, कोणताही टँक असेल, त्या टँकचा सरफेस ओव्हरफ्लो रेट जो आहे हा त्या ठिकाणी आपल्याला माहीत असतो अगोदर, आणि अकॉर्डिंग टू दॅट वी हॅव टू ॲडजस्ट द लोड. या ठिकाणी जो व्हेलॉसिटी आहे, डिस्चार्ज जो आपण या ठिकाणी सोडणार आहोत, तो आपण त्या ठिकाणी अकॉर्डिंगली ॲडजस्ट करायचा आहे. कारण एकदा टँक कन्स्ट्रक्शन आपण केला तर त्याचा सरफेस एरिया आपल्याला बदलता येत नाही, सरफेस एरिया फिक्स आहे. ठीक आहे, हा SOR किंवा सरफेस ओव्हरफ्लो रेट इज नथिंग बट इट इज डिस्चार्ज अपॉन क्रॉस सेक्शन एरिया, दॅट सरफेस एरिया, बरोबर आहे. SOR इज नथिंग बट इट इज सेटलिंग वेलोसिटी और सरफेस ओव्हरफ्लो रेट. हा जो एरिया आहे क्रॉस सेक्शन, दॅट सरफेस एरिया,
It is fixed now. So this SOR depends upon what? This discharge, right? आणि जो डिस्चार्ज आहे आपला या ठिकाणी डिस्चार्ज किती येतोय तो आपल्याला माहित आहे. सो अकॉर्डिंगली वी कॅन फाइंड आउट व्हॉट विल बी द सेटलिंग वेलोसिटी और व्हॉट विल बी द SOR ऑफ दॅट टँक. हा SOR आपल्याला त्या ठिकाणी कॅल्क्युलेट इझिली करता येऊ शकतो. आणि जर SOR आपल्याला माहित असेल किंवा सेटलिंग वेलोसिटी जर आपल्याला त्या ठिकाणी माहित असेल, देन अर्ली वी कॅन प्रेडिक्ट दॅट हे जे या ठिकाणी सस्पेंडेड पार्टिकल्स आहेत, वेदर दे विल सेटल विथ 100% इफिशियन्सी ऑर नॉट, हे आपल्याला अगोदरच त्या ठिकाणी प्रेडिक्ट करता येऊ शकतं. कसं करता येऊ शकतं? कारण याची सेटलिंग वेलोसिटी आपल्याला जर त्या ठिकाणी माहित असेल आणि या टँकची आपल्याला ही माहित आहे, SOR माहित आहे, देन वी कॅन इझिली सी दॅट वेदर दिस पार्टिकल्स विल सेटल इन द बॉटम ऑर नॉट, राईट. मग ह्या पार्टिकलची सेटलिंग वेलोसिटी कशी फाइंड आउट करायची? तर ते आपण स्टोक्स लॉ मध्ये आपण बघितलंय. स्टोक्स लॉ किंवा स्टोक्स इक्वेशन त्याचा वापर करून वी कॅन फाइंड आउट द व्हॉट इज द सेटलिंग वेलोसिटी ऑफ दॅट सस्पेंडेड पार्टिकल. ओके. While particles with velocity lesser than this surface Overflow rate SOR पेक्षा जर पार्टिकलची वेलोसिटी कमी असेल किंवा सेटलिंग वेलोसिटी पेक्षा कमी असेल, इन दॅट केस इट विल नॉट रिमूव्ह विथ 100% इफिशियन्सी. 100% त्या ठिकाणी पार्टिकल्स त्या ठिकाणी रिमूव्ह होणार नाहीत. ठीक आहे. नाव कन्सिडर अनदर पार्टिकल एंटरिंग ॲट द पॉइंट C मूविंग विथ हॉरिझॉन्टल वेलोसिटी VF डॅश. आता या ठिकाणी याची वेलोसिटी थोडी वेगळी ही केली आहे. ठीक आहे. अँड सेटलिंग वेलोसिटी VS डॅश. हा एक पार्टिकल आहे, वेगळा पार्टिकल. तो कुठून एंटर झालेला आहे? ॲट पॉइंट C. तुम्ही नोटबुकमध्ये डायग्राम जे केली त्या डायग्राममध्ये बघा. सी इन दॅट डायग्राम here. Where is the point C? This is the point C. Some particle are entering at this point. या ठिकाणी जर एंटर झाला असेल तर त्या केसमध्ये आणि त्याची जर व्हेलॉसिटी या ठिकाणी वेगळी असेल, आता आपण याची व्हेलॉसिटी आपण वेगळ्या नोटेशननी दाखवतो या ठिकाणी VF डॅश आणि VS डॅश. व्हॉट इज VF डॅश? हे हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी. व्हॉट इज VS डॅश? ही त्याची व्हर्टिकल व्हेलॉसिटी. ठीक आहे. हा एक आपण रिप्रेझेंटेटिव्ह पॉईंट आपण घेतलेला आहे. This point, it can be anywhere at this section except this point A. हा पॉइंट A सोडून कुठलाही दुसरा पॉइंट. ओके. ह्या पॉइंटचा, ह्या सगळ्या पॉइंटचा एक रिप्रेझेंटेटिव्ह पॉइंट आपण घेतलेला आहे C. ओके. हा आपण दुसरा कुठलाही पॉइंट या ठिकाणी दाखवू शकतो. तर आपण या ठिकाणी त्याची डेरिव्हेशन आता आपण बघतोय. क्लिअर द स्क्रीन. ओके. तर त्याची व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल वेलोसिटी ही आपण या ठिकाणी नोटिफाय केलेली आहे. VS आणि VS डॅश आणि VF डॅश. इफ द टाइम इफ इट सेटल्स थ्रू द हाईट H, तर त्या ठिकाणी C पासूनची जी हाईट आहे ती स्मॉल H दाखवलेली आहे. इन टाइम T, सेम टाइम डिटेन्शन पिरियड जो आहे त्या डिटेन्शन पिरियडमध्ये त्या टाइममध्ये हा जर त्या ठिकाणी सेटल होत असेल, देन हिअर we can write down this equation like this. Settling velocity V is equal to time divided by this distance divided by time, right? Vs dash. So we can write here T is equal to H upon Vs. By equating this equation with equation 3, हे आपण त्याला परत काय इक्वेट करतोय? कारण सेम डिटेन्शन टाइम आपण कन्सिडर केलेला आहे. त्यामुळं सेम इक्वेशन we have to equate that with equation number 3. What is equation 3? That is TH is equal to LVH upon Q, right? Therefore, here we can write हा जो part है, it is written here, and LVH is from the equation number 3. H is equal to VS dash is equal to LVH upon Q. So H is equal to small h is equal to LVH अपॉन Q इंटू VS. हा VS काय केला आपण राईट हँड साईडला या ठिकाणी घेतलेला आहे. ठीक आहे. देअरफॉर विच इज इक्वल टू H डिवाइडेड बाय हा जो BL आहे, हा BL काय केला मी खाली घेऊन गेलो या ठिकाणी न्यूमरेटरमध्ये. इट विल डिवाइड दिस डिस्चार्ज Q and this B upon LB, this Q upon LB is nothing but it is, this LB is nothing but it is surface area of the tank, and this Q upon surface area
is nothing but it is surface overflow rate or VS. हे वरती आपण लिहिलेलं आहे. Okay, so therefore here I can write the equation as H is equal to capital H divided by Vs into Vs dash, or if I take this capital H here on this side, I can write this equation as H upon capital H is equal to Vs dash divided by Vs. ही अशी पण मला या ठिकाणी इक्वेशन लिहिता येऊ शकते. ठीक आहे. So this is equation is applicable to the any particle which is entering inside the tank except from the point A. A सोडून दुसरा कुठल्याही पॉइंटनी जर या ठिकाणी तो सस्पेंडेड पार्टिकल आतमध्ये एंटर करत असेल तर त्यासाठी आपल्याला ही कंडिशन वापरता येऊ शकते. ठीक आहे. So write down this equation. Here also you can see the same thing has been written here. So here now we are coming to the point that is efficiency of settling. Okay, ideal condition काय होती? Ideal condition है Vs is equal to Q upon As. म्हणजे आयडियल कंडिशन मध्ये फ्लुइड पार्टिकल वॉज एंटरिंग फ्रॉम पॉइंट ए पासून त्या ठिकाणी एंटर करत होता, बरोबर आहे. बट ऍक्च्युअल कंडिशन मध्ये फ्लुइड पार्टिकल मे एंटर फ्रॉम दिस पॉइंट थ्रू दिस पॉइंट इनसाइड द टँक. So for that purpose, for this to find out the efficiency of this sedimentation tank, what we have done, we have established the relation between the fluid particles, settling velocity of the fluid particles here and the settling velocity of the fluid particle which is entering at point A in the ideal condition. So this relation we got this one. Now the efficiency of settling can be written as Vs dash upon Vs into 100. Okay, so efficiency is equal to Vs dash upon surface overflow rate into 100, or efficiency is equal to Vs dash upon Q upon LV into 100. So write down these all equations. So what will be the unit of SOR, surface overflow rate? As it is discharge per unit area, it can be written as meter per second if you divide these units, or it can be given in these units, meter cube per meter square per day. So meter cube per day is the unit of discharge. तो D आपण खाली घेतला तर काय होईल हा? It can be written as meter cube per meter square per day. Are you getting my point? I will write here. हा जो डिस्चार्ज आहे याचं युनिट मीटर क्यूब पर डे, आणि हा जो एरिया आहे हे एरियाचं युनिट काय मीटर स्क्वेअर. ठीक आहे. पण हा जर डी मी खाली घेतला, हाऊ आय कॅन राईट हिअर मीटर क्यूब पर मीटर स्क्वेअर पर डे, हे असं आपल्याला त्या ठिकाणी युनिट बघता येईल. ह्या डेच्या ऐवजी जर टाइम हा डिटेन्शन पिरियड किंवा डिटेन्शन टाइम जर हा आवरमध्ये दिलेला असेल मीटर क्यूब पर आवर, व्हॉट विल द युनिट देन मीटर क्यूब पर आवर पर मीटर स्क्वेअर असं जर असेल डिस्चार्ज युनिट आणि हे एरियाचं युनिट, इट कॅन बी रिटन ॲज मीटर क्यूब पर मीटर स्क्वेअर पर आवर. जर डिस्चार्ज किंवा व्हॉल्यूम हे लिटरमध्ये दिलेलं असेल, इट कॅन बी रिटन ॲज लिटर पर मीटर स्क्वेअर पर डे, और लिटर पर मीटर स्क्वेअर per hour. Or if you cancel these units, meter cube per day by meter square, so this will get cancelled here and we will get the unit as meter per day or meter per second. Actually it is the velocity, right? Surface overflow rate, it is nothing but it is the velocity. Instead of Vs, here we have written this Vs is equal to Q upon L into B, right? L into B is nothing but it is cross section area or surface area, rather cross section, it is surface area. So this is the surface overflow rate we are calling it as. This actually it is a velocity. Vs is equal to Q upon L into B. So what is the unit of velocity? It is meter per second. So unit of the surface overflow rate can be this, any of this unit. Okay, so write down these units in your notebook also. Do it fast.
परीक्षेमध्ये याच्यावरती हा डेरिव्हेशन पार्ट विचारला जात नाही. कन्सेप्ट तुमचे क्लिअर होण्यासाठी मी हा डिटेलमध्ये पार्ट घेतोय. Write down this equation, write down this title, efficiency of settling, then write down these formulas. झाल्यानंतर सांगा मला. So after studying this theory part about the settling in tank, so let us solve problems based upon this. Write down the problem. A settling tank is designed for an overflow rate of 4,000 liter per meter square per hour. liter per meter square per hour. What percentage of particles of diameter A 0.05 mm, 0.05 mm and B 0.02 mm, 0.02 mm will be removed in this tank at 10 degrees Celsius This is the problem. Okay. So now let us solve the problem. Is it over writing the problem? Yes, sir. See, what is asked in problem? What percentage of particles? आपला efficiency काढायचे थोडक्यात. Efficiency of settling. What percentage of particle of this size and this size? यासाठी काय efficiency असेल? What will be the efficiency for this? And what is the formula for efficiency? Vs dash upon Vs into 100. Right. So what is Vs dash? It is the settling velocity of the particles. Let it may be this particle or this particle. Vs dash divided by Vs into 100. So what is this Vs? This Vs is nothing but it is the surface overflow rate, SOR, right, which is given in the problem. Overflow rate, it is given 4,000 liter per meter square per hour. So let us convert this SOR in terms of velocity or in unit of meter per second or centimeter per second. या युनिट मध्ये आपण ह्याला कन्वर्ट करूया. ठीक आहे, या युनिटला. So how to do that? So first of all, let us write down the given things. SOR is equal to 4,000 liter per meter square per hour, right? So how to convert this liter to meter cube? ओके, या युनिट मध्ये आपण याला कन्वर्ट करतोय. मीटर क्यूब मध्ये कन्वर्ट करायचंय, लिटरला मीटर क्यूब मध्ये. तर काय करावं लागेल आपल्याला? 1 liter is equal to how much meter cube? 1 liter is 10 to the power minus 3 meter cube, correct? Because 1 meter cube is equal to 1000 liter. 1000 इकडे गेलं तर काय होईल? 1 liter is equal to 10 to the power minus 3 meter cube. So हे याचं आपण या ठिकाणी कन्वर्जन झालं.
आणि आवरचं आपल्याला काय करायचं आहे, सेकंडमध्ये कन्व्हर्जन करायचं. सर काय करावं लागेल मग, हे पर आवर आहे, मला पर सेकंडमध्ये पाहिजे असेल तर काय करावं लागेल, एका तासामध्ये इन 1 hour हाऊ मच मिनिट्स आर देअर, 60 मिनिट्स. In 1 minute, how much seconds are there? 60 seconds. 60. So if you multiply this both 60 into 60, I will get here 3600 seconds. Okay, एका तासामध्ये किती सेकंद असतात? 3600. So here I will put 3600. I will get here unit as a meter cube per meter square per second. Okay, म्हणजे मीटर कॅन्सल होऊन जाणे, आपली युनिट या ठिकाणी काय भेटेल, मीटर पर सेकंड. राईट. सो सॉल्व दिस, डिवाइड इट, and you will get